यावेळेसची आषाढी वारी अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत यशस्वीपणे सरकारच्या माध्यमातून निर्विघ्नपणे पार पडली पांडुरंगाच्या कृपेनं। त्याबद्दल मी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी असतील, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनातून अभिनंदन करतो आणि पांडुरंग या सगळ्यांना आणखीन पुढे अशी सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी या निमित्तानं करतो। अध्यक्ष महोदय, यांच्या प्रस्तावामध्ये संपूर्णपणे नकारात्मकता आहे, सकारात्मकता यांच्या लेखी नाहीच आहे। अध्यक्ष महोदय, एकही वाक्य सकारात्मक नाहीये, सगळं वाईटच केलं का आम्ही सगळं काय? यांनाही काय कधी काय सत्ता देऊन बघितलं जनतेनं, त्यावेळेस काय दिवे लावले यांनी, याचाही विचार या निमित्ताने लिहिताना करायला हवा होता। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, इतका विपर्यास माननीय कृषी मंत्र्यांनी काय बोलले काय नाही आणखी याची सहनिशा न करता डायरेक्ट त्यांच्यावर आरोप करायचे, काहीतरी विपर्यास करायचा, जनतेमध्ये भ्रमनिरास करायचा, अशा पद्धतीने हे चाललेलं अध्यक्ष महोदय। आणि पंचनामे तर आम्ही ऑलरेडी केले अध्यक्ष महोदय। हे खरं की ह्या वेळेस अवकाळी पाऊस पडला, खरं म्हणजे जूनला पडणारा पाऊस मे मध्ये पडून गेला, 9 नक्षत्र पाऊस पडतो अध्यक्ष महोदय, यावेळेस मे मध्ये पडून गेला पाऊस अध्यक्ष महोदय, आणि आता पडत नाही। पण आम्ही त्यावेळेस जितकं काय पाऊस पडला, जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं, फळबागाचं नुकसान झालं, त्या सगळ्याचे पंचनामे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय महसूल मंत्र्यांनी करायचे आदेश दिलेले आहेत आणि ते पंचनामे पण झालेले अध्यक्ष महोदय। हे असं म्हटलं कोकणामध्ये पर्यटन कमी झालं, आमच्या इथं राणेसाहेब आहेत अध्यक्ष महोदय, त्यांना विचारून बघा, कोकणामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पर्यटन वाढत चाललेलं आहे अध्यक्ष महोदय आणि आणखी पुढे वाढणार आहे। त्यामुळे हा मुद्दा सुद्धा अत्यंतपणे बेसलेसपणा यामध्ये आहे अध्यक्ष महोदय। आणि यावेळेस अध्यक्ष महोदय, खतं बी बियाणं कुठल्याही जिल्ह्यामध्ये कमी पडलं नाही। तुम्हाला आठवत असेल अध्यक्ष महोदय, एक काळ होता अध्यक्ष महोदय, युरियासाठी लाईन लागायची, लोक त्या बी बियाणं दुकानासमोर, खता दुकानासमोर लाईन मध्ये उभा राहायचे, पहाटे पहाटे जाऊन आम्ही त्यात लाठीचार्ज खायला, आम्ही काट्या खाल्ल्या त्या अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सरकार यांचं असताना। आज काय अध्यक्ष महोदय, मागेल त्याला युरिया, मागेल त्याला बियाणे, हा काय ठिकाणी चुकीचं होत असेल तर त्यावर शासन या निमित्तानं अध्यक्ष महोदय कारवाई करतच आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्तानं शक्तीपीठाचा उल्लेख काल बोलताना कोणीतरी केला परवाच्या दिवशी। अध्यक्ष महोदय, असाच विरोध समृद्धीला पण झाला होता। माननीय जयंतराव पाटलांनी अतिशय उपवासानं माननीय मुख्यमंत्र्यांना डिवसलं होतं आणि ते म्हणत होते की म्हणे 4 वर्षात पूर्ण करणार। अध्यक्ष महोदय, आम्ही समृद्धी पूर्ण पण केला आणि आम्ही कमिटमेंट केलं होतं जयंतरावांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, तुम्हाला सोबत घेऊन फिरतो, ते सोबत यायला तयार नाहीत, आम्ही कधीही घेऊन त्यांना सोबत यायला तयार अध्यक्ष महोदय। हेही या निमित्तानं आता सुरू झालंय, आता संपवा अध्यक्ष महोदय। त्या निमित्तानं शक्तीपीठ सुद्धा अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मराठवाडा आणि विदर्भाला एक विकासाला गती देणारा एक शक्तीपीठ मार्ग होणार आहे। ज्या पद्धतीनं समृद्धी मार्ग आज विदर्भाला गती देतोय, विदर्भाच्या विकासाला गती देतोय, मराठवाड्याला विकासाला गती देतोय, त्याच पद्धतीनं शक्तीपीठ सुद्धा अध्यक्ष महोदय या निमित्तानं विकासाला या निमित्तानं गती देणार आहे, असंही या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आमचं सरकार हे अंत्योदयाला आत्मा म्हणून काम करणार सरकार अध्यक्ष महोदय। आम्ही शेवटच्या घटकाचा विचार करणारे अध्यक्ष महोदय, आम्ही सरकारमध्ये बसलेले लोक आहोत, त्यामुळे सामान्य माणसाचा विचार करून सामान्यांना काय लागतंय हे आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय। म्हणूनच सरकार आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 30 लाख कुटुंबांना घरकुल योजना अध्यक्ष महोदय दिली। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आम्ही 50,000 रुपये पूर्वी दीनदयाळ उपाध्याय यांच्या योजनेतून देत होतो घर जागा खरेदी करायला, यावेळेस आम्ही 1 लाख रुपये देतोय अध्यक्ष महोदय। त्यामुळं संपूर्ण गरिबांना, बेघरांना पूर्णपणे घर देण्याचा कार्यक्रम या निमित्तानं होतोय अध्यक्ष महोदय। या निमित्तानं अध्यक्ष महोदय, आपण सरकार आल्याबरोबर सगळ्यांना मोफत वीज पुरवठा देतो अध्यक्ष महोदय, कृषी पंपांना पूर्णपणे मोफत वीज आहे आज, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मानस व्यक्त केलाय की 12 तास उच्च दाबानं वीज आम्ही देणार आहोत अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये, आणि त्या दृष्टीनं काम पण चाललंय अध्यक्ष महोदय। आपण अर्धा तास ठेवला याच्यासाठी, आता 33 मिनिटं झाली, तुम्ही कन्क्लूड करा महोदय। या निमित्तानं आम्ही अध्यक्ष महोदय, शेत रस्त्याच्या विषयामध्ये आपण बघितलं की माननीय महसूल मंत्र्यांनी धाडसी निर्णय घेतले, त्यांनी काल एक निर्णय घेतला, त्याच्या मी या निमित्तानं अभिनंदन करणार आहे। पण अध्यक्ष महोदय, शेती रस्ता हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय। त्या निमित्तानं इतर हक्कामध्ये जे रस्ते आपण केलेले आहेत, इतर हक्कामध्ये नोंद करण्याची परवानगी या निमित्तानं महसूल मंत्र्यांनी दिली आहे, मी त्यांचं अभिनंदन या निमित्तानं अध्यक्ष महोदय करणार आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आम्ही अध्यक्ष महोदय सिंचनाकडे फार लक्ष या निमित्तानं सरकार आपलं देतंय, हजारो कोटीच्या प्रकल्पांना मान्यता दिली अध्यक्ष महोदय। आज बघता तुळजापूर सारखा ड्राय झोन सुद्धा संपूर्ण 100% आज ओलिताखाली येणार अध्यक्ष महोदय।
नदीजोड प्रकल्प हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय नार पार गिरणार नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक जळगाव जिल्ह्यातील साधारण 49,516 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय मला खात्री आहे विदर्भातील वैनगंगा पैनगंगा नळगंगा हे जर प्रकल्प जोडले गेले नद्या एकमेकाला तर 10 लाख एकर जमीन या निमित्तानं ओरिताखाली येणार अध्यक्ष महोदय. याचबरोबर दमणगंगा एकदरे गोदावरी या 2300 कोटीच्या नदीजोड प्रकल्पांना जर झाले तर साधारण 4 TMC पाणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय येणार आहे. अध्यक्ष महोदय पश्चिम वाहिन्याचं वाहून जाणारं समुद्राला जाणारं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा या निमित्ताने एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ठीक आहे, पटला बाकी सगळं चला. सरकार